आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. पत्रकारांच्या मूलभूत अधिकाराबरोबर नैतिक मूल्यांचीही जोपासना होणे गरजेचे आहे. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट मीडियाच्या जमान्यात पत्रकाराने बातमीची विश्वासार्हता, सत्यता पडताळूनच बातमीला प्रसिद्धी द्यावी, असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी व्यक्त केले. माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या मीडिया विंगतर्फे आयोजित निरोगी आणि आनंदी समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरणात मीडियाची भूमिका या विषयावर ते बोलत होते. त्यांनी पुढे पत्रकार, प्रसार माध्यम व्यक्तिगत हेवेदावे, हित, राजकीय स्वार्थ, सूड काढण्यासाठी नव्हे तर राष्ट्रहितासाठी हवे. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यासाठी मीडिया विंगच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान देत आहे. आपणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 2047 अखेर सक्षम भारत बनण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करून राष्ट्रीय हित जपूया, राष्ट्र घडवूया, असे सांगितले. यावेळी बोलताना प्राध्यापक मनसिंग परमार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आहे. अनेकांनी आपल्या संसाराला काडीमोड घेत, प्रसंगी बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही पत्रकारिता एक ध्येय ठेवून काम करणारी पत्रकारिता होती. मात्र सध्या पत्रकारितेचे व्यापारीकरण झाले आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाने धुमाकूळ घातला आहे. यांनी 10 वेळा दाखवलेली बातमी वृत्तपत्रे 4 ओळीमध्ये छापत आहेत. मात्र या 4 ओळींना अत्यंत महत्त्व दिले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडिया अत्यंत दिशाहीन झाली आहे. अंतररंजित, हिंसात्मक आणि समाजाला घातक असे नेगेटिव्ह बातमीला महत्त्व दिले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून समाजघातक घटना घडून येत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या या कारणामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने फेक न्यूजला असंविधानात्मक घोषित केले आहे. याकरिता केंद्र शासनाने अशा मीडियावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. आदर्श आचारसंहिता निर्माण करून राष्ट्रीय भावना, आध्यात्मिक भावना जपत भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्राध्यापक संजय त्रिवेदी म्हणाले, पत्रकारितेतून समाज प्रबोधन झाले पाहिजे. बातमी निर्माण करताना ती डोळ्यातून न करता हृदयापासून झाली पाहिजे. ती बातमी करताना त्याचे दुःख आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ही भारतीय पत्रकारितेची ओळख आहे. आपला देश बलिदानाची भूमी आहे, अध्यात्माची भूमी आहे. मीडियाने 70% सर्वसामान्यांच्या बाजूने काम केले पाहिजे, तरच सर्वसामान्यांच्या समस्या सुटतील. पत्रकारिता लोककल्याणासाठी उपयोग झाला पाहिजे. संवादाची पत्रकारिता केली पाहिजे. देश अध्यात्म आणि शिक्षणासाठी विश्वगुरू होता. त्यामुळे जगातील अनेक मंडळी ज्ञान घेण्यासाठी नालंदा विद्यापीठात येत होती. मात्र घरातील ज्ञान बाजूला ठेवत उचल्या घोषणेवर विश्वगुरू बनवण्यास चाललो आहोत. देशातील वाईट प्रसंगांना आळा घालत देश मुक्त बनवणे गरजेचे आहे. कारण 3 वर्षाच्या मुलीलाही सुरक्षा शाश्वत वाटत नाही. रावणापेक्षा मोठी वाईट परिस्थिती बनत चालली आहे. दिल्ली येथील दैनिक जागरणचे कार्यकारी संपादक विष्णू प्रकाश त्रिपाठी म्हणाले, अध्यात्म मला भौतिक काळात कर्मकांड, पूजा पाठाची व्याख्या दिली जात आहे. अध्यात्मामुळे एकात्मता, संवेदनशीलता, सहानुभूती येते. हीच भारतीय संस्कृतीची आणि पत्रकारितेची ओळख आहे. वृत्तपत्रे ही सोशल मीडिया आहे. जे इंटरनेटवर काम करतात ती इंटरनेट मीडिया आहे. समाजाला मूल्यवर्धित पत्रकारितेची गरज फक्त वृत्तपत्र पुरवत असतात. भारतीय पत्रकार हे सत्यवादी नसून सत्यनिष्ठ आहेत. प्राध्यापक कुलदीप सिंग धातवालिया म्हणाले, जग शांतीचा शोध घेत आहे. शांती स्वतःजवळ असताना बाहेर शोधण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकार ते काम करताना स्वतः समजावून घेऊन त्यांचे चांगले ज्ञान आत्मसात करत संकलन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मोहिनी दिदी, करुणाभाई ब्रिज, मोहनभाई बीके, शैला बीके, सरला आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी ब्रह्मकुमारी मुख्य व्यवस्थापिका डॉक्टर दादी रतन मोहिनी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करुणाभाई होते. तत्पूर्वी सुप्रीम शिवशक्ती सांस्कृतिक अकॅडमी बेंगलोर यांच्या ग्रुपने गणेश वंदना केली. मीडिया विंगचे मुख्य डॉक्टर शंतनू यांनी स्वागत केले. ब्रह्मकुमारी चंद्रकला यांनी स्वागत व आभार मानले. या कार्यक्रमाला शामलिंग किल्लेदार, सुभाष बदनिकाई, विजयकुमार बुरुड, विठ्ठल केसरकर, रंगराव बने, संजय अवघडी, अजय पवार, पांडुरंग मधाळे, विठ्ठल खोत उपस्थित होते. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. पिछले कई दशकों से निरंतर दे रहे हैं। आप स्पोर्ट्स विंग के गुजरात के जोनल समन्वयक हैं।
आप गुजरात के मीडिया विंग के संयुक्त जोनल कोऑर्डिनेटर हैं। आपने कई विभिन्न विषयों पर 500 से अधिक व्याख्यान मानव सेवा प्रसारित किए हैं और मैं तो आपके लिए कहूँगी कि चेहरे पर हंसी और दिल में खुशी होती है। चेहरे पर हंसी और दिल में खुशी होती है, सही मायनों में यही जिंदगी होती है। और हंसना किसी इबादत से कम नहीं, किसी और को हंसा देना ये सच्ची सच्ची बंदगी होती है। और ऐसी बंदगी हमारी नलिनी बहन जी कई वर्षों से कर रही हैं और आज भी इस सुंदर विषय पर अपने विचार प्रस्तुत करेंगी ब्रह्मा कुमारी नंदिनी बहन जी। बहुत बहुत धन्यवाद रीना दीदी का। मीडिया कॉन्फ्रेंस में आज सबसे प्रथम परमपिता शिव परमात्मा जो सबसे बड़ा कम्युनिकेटर है उनका हम स्वागत करते हैं। साथ साथ मंच की शोभा बढ़ाने वाले हमारे वक्तागण और सभा में उपस्थित भारतवर्ष और नेपाल से पधारे सभी मीडिया क्षेत्र से जुड़े हुए विशिष्ट व्यक्ति भाई और बहनें, मीडिया कॉन्फ्रेंस के आज दूसरे दिवस की ये प्रथम प्लॅनरी सेशन में राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।